ठीक आहे, केळं उकळून गेलेले त्यांना पण शांत शिरून घेऊ. आता हे शिलायला पण सगळं जास्त जवळ जाणार नाही तुम्हाला. तो हे लगेच तिथे बघा है ना. म्हणजे ते छोटे छोटे काप करून घ्यायचे आपल्याला. गाईज, आज आपण केळ्याची भाजी करणार आहे. याच्यासाठी केळे कापून घ्यायचे. इकडे कढई ठेवायची आहे गॅसवरती. थोडंसं जिरा घ्यायचं, त्याला वाटीत टाकायचं. थोडीशी चटणीप्रमाणे आपल्या चवीप्रमाणे घ्यायची. मला तिकडे आवडलं, मला तिकडे आवडतं है ना, त्याप्रमाणे चटणी घ्यायची. आणि शेंगदाण्याचे कूट बनवून ठेवलेले आहे. आणि शेंगदाण्याचे कूट बनवून ठेवलेले वाटीवर शेंगदाण्याचे कूट. बरोबर. आता कढईची तेल टाकलं आहे आपण. 2 पडी तेल त्याला बघा हे ना तर राहायला पाहिजे. तुम्हाला वाटतं तुम्ही वाढवू शकता. थोडीशी जिरा आपण जास्त टाकून घ्या. ओके, तूप टाकून नाही, थोडी कमी करून टाकू. ओके, मला थोडासा आपण हलवून वाटतं मस्त आलेलं आहे, काही हरकत नाही. त्यात आपण टाकू केळ्याच्या फोडी. ओके, त्यानंतर आपण चटणी काढून ठेवलेली आहे, ती आपण चटणी टाकून घेऊयात. वा 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 चांगलं. चटणी आहे ना जरा वरतूनच टाकायची ना, आधी टाकली ना ती जोडून जाईल. त्यानंतर थोडंसं मीठ, चवीप्रमाणे मीठ टाकायचं. उपवासाचं असलं तर थोडंसं अलवणच खायचं. ओके, टाकून घ्या. आणि कढई थोडंसं वाटलं तर खाली उठून द्या. आणि असं मीठ म्हणजे सुंदर अशी भाजी, तो चविष्ट अशी भाजी 5 मिनिटामध्ये तुम्ही तयार करू शकता. मला जास्त वेळही लागत नाही, जास्त इन्ग्रेडियंट पण लागत नाही. फक्त एक चटणी आणि शेंगदाण्याचं कूट असलं म्हणजे बरोबर. तुम्ही ही बिना तेलाची सुद्धा करू शकता. आपली भाजी झाली आहे.